कसे आहात सगळे? आजचा आपला होपोनोपोनो चॅलेंजचा 7वा दिवस आहे आणि याच्या आधीचे 6 दिवस आपण वेगवेगळ्या विषयांवर होपोनोपोनो कसं काम करतं याबाबत चर्चा केली. याबाबत मी तुम्हाला माहिती सांगितली. तर आजचा आपला विषय आहे की सासू-सासऱ्यांसोबत असलेलं नातं कसं टिकवावं किंवा जे नातं आत्ता आहे तुमचं चांगलं, ते अजून उत्कृष्ट कसं करावं याच्यासाठी होपोनोपोनो कसं काम करतं. बरं, हे फक्त सुनेने सासू-सासऱ्यांसोबत नातं टिकवण्यासाठी नाही, तर सासू-सासऱ्यांनी सुद्धा सुनेसोबत नातं अजून चांगलं कसं व्हावं याच्यासाठी सुद्धा ही होपोनोपोनो प्रार्थना खूप छान काम करते. तर तुम्हाला करायचं काय आहे? तर सगळ्यात आधी तुम्ही जर सून असाल, तर तुम्हाला तुमच्या सासू-सासऱ्यांमध्ये काय चांगल्या गोष्टी पाहायच्या किंवा तुम्हाला तुमचे आयडल सासू-सासरे जे लग्नाच्या आधी तुम्ही जर विचार केला असेल, की माझी सासू अशी असेल, माझे सासरे असे असतील, ठीक आहे? तर त्याच्याबद्दल एका पेजवर लिहून काढायचं आहे. दुसऱ्या बाजूला सासू-सासऱ्यांबद्दल जे काही तुम्हाला आत्ता पटत नाही आहे, त्या गोष्टी लिहून काढायच्या, ठीक आहे? जेणेकरून होईल काय, की तुम्हाला कळेल, की तुमच्या सासू-सासऱ्यांमध्ये जे काही चांगले गुण आहेत, जे तुम्हाला आवडत आहेत, ते तुम्हाला अजून इन्क्रीज करायचे आहेत. ते वाढवण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि दुसऱ्या बाजूने जे तुमचे सासू-सासरे आहेत, त्यांच्यामधले जे गुण तुम्हाला आवडत नाही आहेत किंवा तुम्हाला असं वाटतं, की हे कमी व्हावेत, तर ते कमी होऊन त्यामध्ये अजून कशी सुधारणा व्हावी, याच्यासाठी होपोनोपोनो प्रार्थना काय काम करते, हे तुम्हाला लिहून काढायचं आहे. सेम तसंच जर सासू-सासरे असतील, तर त्यांना त्यांची सून, तिच्यामधले चांगले गुण, की मला हे माझ्या सुनेचे हे सगळे गुण खूप आवडतात, तर ते अजून इन्क्रीज व्हावे म्हणून होपोनोपोनो प्रार्थना काय काम करते, याच्यासाठी ते चांगले गुण लिहायचे आणि दुसऱ्या पेजवर तिच्या कुठल्या अजून सवयी बदलल्या गेल्या पाहिजेत तुमच्या मनाप्रमाणे, ते एका पेजवर लिहून काढायचे. मी दोष म्हणणार नाही, कारण की कसं आहे की कुठलीच व्यक्ती ही परिपूर्ण नसते. जर आज तुम्ही सून आहात, तर उद्या तुम्ही सासू बनणार आहात आणि जर तुम्ही आज सासू आहात, तर तुम्ही सून म्हणूनच पुढे सासू झालेला आहात. त्याच्यामुळे प्रत्येकाने एकमेकांना समजून, प्रत्येक व्यक्तीने एकमेकांचे गुणदोष याच्यासहित एकमेकांना स्वीकारणं खूप जास्त गरजेचं आहे. परंतु काही गोष्टी आपल्या हातात नसतात. काही गोष्टी ह्या विश्वावर सोडून द्यायच्या असतात. बरोबर आहे? एका घरात राहतो म्हटल्यानंतर भांड्याला भांडं हे लागणारच. पण ते जास्त लागू नये, जास्त वाद होऊ नये. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर सगळ्यात आधी आपण स्वतःला बदललं पाहिजे. आपण काय बदललं पाहिजे? मी म्हणत नाही की तुम्ही व्यक्ती म्हणून बदला, अजिबात नाही. पण जर आपल्याला कळत आहे की ह्या गोष्टीमुळे वाद होत आहेत, ह्या गोष्टीमुळे माझं मन दुखावलं जात आहे, तर सगळ्यात आधी आपलं जे मन आहे ते दुखू नये म्हणून त्या गोष्टीपासून थोडंसं लांब राहायचं, शांत राहायचं. म्हणजे ॲक्शन वर्सेस रिॲक्शन जी आपण लगेच देतो, ती कुठेतरी घरात तरी थांबवली गेली पाहिजे. येते लक्षात तुमच्या? जेणेकरून तुमचा जो संसार आहे, तुमचे सासू-सासरेही दुखवले जाणार नाहीत आणि तुमची सूनही दुखवली जाणार नाही. ह्या गोष्टीची जाणीवपूर्वक काळजी घेतली पाहिजे. आता काय करायचं? नेहमीप्रमाणे, ठरल्याप्रमाणे तुम्ही एक शांत जागा बघायची. शांत 10 मिनिटं स्वतःला वेळ द्यावा, अशी जागा बघा. बसल्यानंतर तुम्ही ज्या पेजवर लिहिलेलं आहे, की माझी आयडियल सासू-सासरे कसे असावेत किंवा माझी आयडियल सून कशी असावी, जे पेपरवर लिहिलेलं आहे, ठीक आहे? ते दोन्ही चांगले आणि वाईट दोन्ही गोष्टी ज्या तुम्ही लिहिलेल्या आहेत पेपरमध्ये, तो हातात घ्यायचा, ते वाचायचं. वाचल्यानंतर शांत डोळे बंद करून बसायचं. 3 वेळा श्वास घ्यायचा, नाकातोंडातून रिलीज. हे 3 वेळा करायचं. 3 वेळा केल्यानंतर तुम्ही ज्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत चांगल्या आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं चेंज व्हावेत, त्या वाचायच्या. त्या वाचल्यानंतर युनिव्हर्सला म्हणायचं, थँक्यू युनिव्हर्स, मला माझ्या मनाप्रमाणे सासू-सासरे भेटलेले आहेत. माझे सासू-सासरे माझ्यावर मुलीप्रमाणे प्रेम करतात. माझे सासू-सासरे मला कधीही अंतर देत नाही. माझे सासू-सासरे माझी खूप काळजी करतात. माझे सासू-सासरे जगातील सगळ्यात उत्कृष्ट सासू-सासरे आहेत. मी याच्याहून जास्त डिझर्व सासू-सासरे चांगले करूच शकत नाही.
मी काहीतरी पुण्य केलेलं आहे म्हणून मला एवढे चांगले सासू सासरे भेटलेले आहेत. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. ही प्रार्थना तुम्हाला त्यांचे जे तुम्ही चांगले गुण लिहिलेले आहेत त्याच्यासाठी. आता त्यांच्याबद्दल तुम्ही जे निगेटिव्ह लिहिलेलं आहे की बाबा रे त्यांच्यात काय बदल झाला पाहिजे, जे गुण तुम्हाला त्यांचे आवडत नाही त्याच्यासाठी. युनिवर्स, माझे सासू सासरे माझ्या मनाप्रमाणे वागतात. माझे सासू सासरे माझीही काळजी घेतात, माझ्या नवऱ्याचीही काळजी घेतात, माझ्या घराचीही काळजी घेतात. मी माझ्या सासू सासऱ्यांना माझ्या आई वडिलांप्रमाणे सांभाळते, इथून पुढेही सांभाळत राहील. मी त्यांना कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. मी त्यांची तेवढीच काळजी घेईल जेवढी मी माझ्या आई वडिलांची काळजी घेत आलेली आहे. मी माझ्या सासू सासऱ्यांना कधीच अंतर देणार नाही. माझ्या सासू सासऱ्यांवर जेवढं प्रेम आहे त्यांचंही माझ्यावर तेवढंच प्रेम आहे आणि हे अखंड राहणार आहे. मला विश्वास आहे, मला विश्वास आहे, मला विश्वास आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू. हे बोलल्यानंतर आपल्याला 21 वेळा होपोनोपोनो प्रार्थना म्हणायची आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ही 21 वेळा प्रार्थना म्हणायची आहे. आणि तुम्ही बघा, तुम्ही ह्या गोष्टी ज्या नुसत्या बोलतायत तर त्या बोलायच्या नाही आहेत, त्या फील करायच्या आहेत. फील इन द सेन्स तुमच्या मध्ये जर खरंच सासू सासऱ्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये जर काही वाद असतील, खूप दिवस जर अबोला धरलेला असेल, राग असेल, तर तो बाजूला सोडा. तुमचं आयडल घर जसं आहे, तुम्ही जे स्वप्नातलं सासू सासरे बघितले असतील, तुमचा परिवार बघितला असेल, ते ऑलरेडी तुम्हाला मिळालेलं आहे असा विचार करा. तो आनंद येऊ द्या, आनंद उत्पन्न होऊ द्या आणि ती फ्रिक्वेन्सी, तो आनंद जनरेट करा, जेणेकरून ती भावना तुमची विश्वापर्यंत पोहोचेल. आणि एकदा का ती भावना तुमची विश्वापर्यंत पोहोचली की त्या गोष्टी कशा रुळावर यायला लागतील तुम्ही बघा. तुम्ही तुमच्याच नातेसंबंधांमधला बदल बघताल. कारण की कसं आहे, हे एक दिवस होणार नाही, पण एक दिवशी नक्की होईल. आणि प्रयत्न हे पुढून करण्यात यावेत असं माझं मत आहे. कारण की कसं असतं की किती केलं तरी ते मोठे आहेत आणि किती केलं तरी आपण लहान आहोत. आणि लहानांनी कधीही एक पाऊल पुढे घेतलेलं कधीही चांगलं. आणि मोठे आहेत, मोठे आपल्यावर 100% चिडण्याचा, रागवण्याचा अधिकार ठेवतात. हे झालं सासू सुनेबद्दल नात्यासंदर्भात की बाबा रे सुनेसाठी सासू सासरे कसे असायला हवेत. सेम आता सासू सासरे त्यांना जे सुनेबद्दल वाटतं, ठीक आहे, त्यांच्या नातेसंबंधांबद्दल, तर त्यांनी जे आधी पेपरवर उतरवलेलं आहे, माझी सून अशी असायला हवी, माझ्या सुनेचे हे चांगले गुण आहेत किंवा माझ्या सुनाने ह्या गुणांमध्ये अजून बदल करायला हवेत, ठीक आहे, ते पेज घेऊन शांत ठिकाणी बसायचं. श्वासावर काम करायचं. पहिले 3 वेळा श्वास घ्यायचा, नाकातोंडातून रिलीज करायचा. आता सासू सासऱ्यांनी काय बोलायचं सुनेबद्दल, तर हे युनिवर्स, हे विश्व, मला खूप छान सून भेटलेली आहे. मला अगदी जशी हवी होती तशी सून भेटलेली आहे. मी माझ्या मुलासाठी योग्य जोडीदार निवडलेला आहे. माझी सून या घरात लक्ष्मीच्या पावलाने आलेली आहे. माझी सून मला माझ्या मुलीप्रमाणे आहे. मी तिचा मुलीप्रमाणेच सांभाळ करणार आहे. माझी सून जगातली सगळ्यात चांगली सून आहे. माझं तिचं नातं खूप चांगलं आहे. मी जसं माझ्या सुनेवर प्रेम करते तशीच माझी सून माझ्यावर प्रेम करते. मी तिला कधीही अंतर देणार नाही. हे म्हणायचंय. हे म्हणून झाल्यानंतर थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स म्हणून 21 वेळा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू हे 21 वेळा म्हणायचं आहे. बरं, आता ह्याने होणार काय आहे, तुम्हाला तुमच्या सुनेबद्दल जर मनात काय राग असेल किंवा तुम्हाला जे वाटत असेल की माझा सुनेबद्दल अबोला आहे, तिने हे करावं ते करावं, तर कुठेतरी ती भावना तुमची जी आहे ती कमी होते आणि सुनेबद्दल तुमच्या मनात प्रेम निर्माण व्हायला लागतं. बरं, हे मी आत्ता सांगितलं, तुम्ही आत्ता केलं आणि लगेच घडलं असं होत नाही. प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो, हे तुम्हालाही माहिती आहे. त्याच्यामुळं तुम्ही एक पाऊल पुढे आलात मोठे म्हणून तरी चालणार आहे. हे वाईस वर्सा आहे, लक्षात घ्या. शेवटी एक कुटुंब पद्धती आहे आणि तुमच्या कुटुंबामध्ये जेवढं पॉझिटिव्ह वातावरण राहील,
जेवढं हेल्दी वातावरण राहील तेवढं मॅनिफेस्टेशनमध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. कारण की फक्त ही एकच बाजू नाही आहे की सासू-सासऱ्यांसोबत नातेसंबंध किंवा सुनेसोबत नातेसंबंध हा एकच मॅनिफेस्टेशनचा भाग नाही आहे. आयुष्यात अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला अचीव्ह करायच्या आहेत. पण जर सुरुवातच इथून करायची असेल, कारण की कसं होतं, तुम्ही गाडी मागाल, बंगला मागाल, पैसा मागाल, पण जर तुमचे नातेसंबंधच जर ठीक नाही आहेत, त्याच्यात जर निगेटिव्ह एनर्जी अडलेली असेल, तर तुम्ही बाकीच्या गोष्टी कशा अचीव्ह करणार? ह्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी इथली निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती पहिली कमी झाली पाहिजे. म्हणून प्रत्येक गोष्ट ही एकमेकांशी कनेक्टेड आहे हे पहिलं तुम्ही समजून घ्या. म्हणजे फक्त नातेसंबंध हे सासू-सासऱ्यांसोबतचे नाही, तुमचं तुमच्या नवऱ्याशी असलेलं नातं, तुमचं तुमच्या आई-वडिलांशी असलेलं नातं, तुमचं भावा-बहिणींशी असलेलं नातं, तुमचं तुमच्या कलीगशी असलेलं नातं, म्हणजे जे काही नातेसंबंध आहेत, सुरुवातच इथून आहे की तुमचे नातेसंबंध हे चांगले असावेत. जेणेकरून तुम्हाला बाकीच्या ज्या गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या, ठीक आहे, तुम्हाला ज्या गोष्टी मिळवायच्यात, त्याच्यामध्ये कुठला अडथळा येऊ नये. म्हणून आयुष्यातनं प्रत्येक निगेटिव्ह गोष्ट ही बाजूलाच काढली गेली पाहिजे. मी म्हणत नाही की हे प्रत्येकाला लगेच शक्य आहे. तुम्ही जर आत्ता नव्या-नव्याने मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन जाणून घ्यायचा प्रयत्न करत असताल, तर ह्या गोष्टी तुम्हाला शिकायला बराच वेळ जाईल. आणि माझ्या या चॅनलमध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी अगदी सहज, सोप्या समजतील अशा भाषेत आहे. आणि मी खूप सोप्या-सोप्या भाषेत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगते. तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगते की हे कोर्सेस करायला किंवा ह्या सगळ्या गोष्टी शिकायला काही कोचेस असे आहेत की ते सुरुवातीला काही 100-500 पासून सुरुवात करतात आणि नंतर लाखो रुपये चार्ज करतात. त्यांच्या काही रेमेडीज सांगण्यासाठी, त्यांचे काही मेथड सांगण्यासाठी. पण माझ्या या चॅनलमध्ये मी आत्तापर्यंत जे काही शिकलेले आहे, ते मी तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट म्हणता येईल किंवा ती मी अगदी माझ्या मनाप्रमाणे सहज सोपी सांगणारी माहिती मी देणार आहे. तुम्हाला याच्यातून खूप अशी माहिती मिळवता येणार आहे, जी तुमच्या आयुष्यात, तुमच्या प्रियजनांच्या आयुष्यात खूप उपयोगी पडेल. तर त्याच्यासाठी काय करा तुम्ही, मी जे सांगते ते नीती नियमानं करा. तुम्हाला आपल्या ह्या होपोनोपोनो चॅलेंजच्या 30 दिवसाच्या चॅलेंजमध्ये आत्तापर्यंत जे टॉपिक मी सांगितलेले आहेत, त्या प्रत्येक टॉपिकसाठी 30 दिवसाचा कालावधी द्यावा लागतो. म्हणजे एक गोष्ट तुम्ही 30 दिवस सलग करायची आहे. बरं, घेतानाच तुम्ही 10-12 गोष्टी घेऊ नका. एकाच गोष्टीवर काम करायला लागा 30 दिवस. जसं-जसं तुमचा अनुभव अ, वाढत जाईल, ठीक आहे. जसं-जसं तुम्हाला कळेल की हो, माझी फ्रिक्वेन्सी ही युनिव्हर्सला लगेच कनेक्ट होतीये. माझ्या फीलिंग्स युनिव्हर्सला लगेच कनेक्ट होत आहेत आणि माझे जे काही मॅनिफेस्टेशनची प्रोसेस आहे ती ताबडतोब होते. मग त्यावेळेस तुम्ही 2 अफर्मेशन, 3 अफर्मेशन, तुमचे जे काही इच्छा आहेत त्या वाढवत चला. पण सुरुवातीला एका इच्छेने सुरू करा, जेणेकरून ती पूर्ण झाली की तुमचा कॉन्फिडन्स अजून बिल्ड होईल. तर लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टीला हा वेळ द्यावा लागतो आणि कुठलीही गोष्ट ही विश्वासानेच करावी लागते. तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला प्रत्येक कार्यात अगदी सहज यश मिळतं. तर ज्यांनी कोणी अजून माझा चॅनल सबस्क्राईब केलेला नाही, त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही ज्यांना तुमच्या प्रियजनांना असं वाटतं की ह्या चॅनलची गरज आहे, त्यांना यातनं खूप चांगली माहिती भेटेल, तर डेफिनेटली माझं चॅनल त्यांच्यापर्यंत पोहोचवा. शेअर करा, लाईक करा आणि मला कमेंटमध्ये अजून वेगवेगळे विषय सांगा ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे. आपल्या चॅनलमध्ये आपण बरेच विषय हाताळणार आहोत की प्रॉपर्टी संदर्भात आपण काय करू शकतो, कोर्ट कचेरीच्या कामासाठी आपण काय करू शकतो, परत कामात मन लागण्यासाठी काय करू शकतो, आपल्या ऑफिसमध्ये कलिगसोबत आपले जर नातेसंबंध खराब आहेत त्याच्यासाठी काय करू शकतो, बॉससोबत जर नातं खराब आहे तर काय करू शकतो, इवन आपले कस्टमर अजून अट्रॅक्ट करण्यासाठी काय, म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत, असंख्य गोष्टी आहेत. मी तुमच्यासोबत ह्या सगळ्या इन डिटेल शेअर करणार आहे. तर माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. ह्याच्या आधीचेही व्हिडिओ बघा आणि इथून पुढच्याही आमच्या जर्नीमध्ये सोबत राहा. तोपर्यंत काळजी घ्या.